पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. शिक्षकांवरचा अन्याय दूर झालाच पाहिजे. शिक्षकांवरचा अन्याय दूर झालाच पाहिजे. शिक्षक संघटनेचा विजय असो. शिक्षक संघटनेचा विजय असो. माध्यमिक शिक्षक संघाचा विजय असो. माध्यमिक शिक्षक संघाचा विजय असो. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. मान्य झाल्याच पाहिजे. शिक्षकांवरचा अन्याय दूर झालाच पाहिजे. शिक्षकांवरचा अन्याय दूर झालाच पाहिजे. माध्यमिक याचा जर विचार केला तर खरोखर शिक्षण क्षेत्रातली विषमता दूर झाली पाहिजे. आज काही शिक्षक पगार घेतात, काही शिक्षक ऑनलाईन आहेत, काही शिक्षक ऑफलाईन आहेत, काही जे काही आहेत तर त्यांना पगारही नाही आहे. काय चालवलेलं आहे? एकूण देशाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये हा जो काही अन्याय चाललेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. आणि म्हणून आज काही विशिष्ट मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. धरणं महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की संच मान्यता करताना खूप मोठा अन्याय झालेला आहे. संच मान्यता करत असताना काही विशिष्ट प्रणाली आहे त्याचा अवलंब कधीच होणार. RTIचा उपयोग नाही, कुठलाच उपयोग नाही. मग ही संच मान्यता दिली कशामुळे? या पटसंख्येचा तर घोळ इतका केलेला आहे की गेल्या 3 वर्षापासून या पटसंख्येच्या घोळमुळे शिक्षकांवर फार मोठे अन्याय होत चाललेले आहेत हे आम्ही पाहतो आहोत. आणि म्हणून महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने असा निर्णय घेतलेला आहे की काही झालं तरी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. म्हणून या आंदोलनात आपण सहभागी होऊन मोठ्या संख्येने हा लढा दिला पाहिजे. जर हा लढा एकाने समजत नसेल तर समन्वय समिती देखील त्या ठिकाणी पुढे आलेली आहे. आज आमच्याबरोबर समन्वय समितीचे काही कार्यकर्ते वाघ सर आहेत, तायडे सर आहेत, बगोरे सर आहेत, आधी सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. असं असताना जर अन्याय होत असेल तर तो दूर व्हावा एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. विशेषतः ज्या शाळांना आता निकष पात्र झालेले आहेत त्या शाळांना अनुदान दिलं पाहिजे. तुम्ही पुन्हा निकष पात्राचा विषय काढता कशाला? एकदा तुम्ही निकष पात्र ठरवलं मग त्याच्यावर ताबडतोब निर्णय झाला पाहिजे. तुम्ही पुन्हा इतक्या अटी लादतात की ते निकष पात्र असूनही त्यांना न्याय मिळत नाही. म्हणून हे चुकीचं आहे. शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि म्हणून आज जर शासनाने याचा निर्णय घेतला नाही तर समन्वय समितीच्या आंदोलनाबरोबर आम्ही सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी या ठिकाणी एकवटणार आहोत याच्यात शंका नाही आहे. धन्यवाद.